नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. नवरात्री विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर नवरात्री आपल्या सगळ्यांचा अत्यंत आवडता आणि अत्यंत श्रद्धेचा विषय. नवरात्रीमध्ये आपण देवीचा जागर करतो आणि या जागरामधून आपण देवीची आराधना करतो, देवीची प्रार्थना करतो, तिला श्रद्धेनं तिचं आवाहन करतो. खरं तर देवीचा हा उत्सव आपल्या सगळ्यांचा अत्यंत आवडता आणि आपल्या सगळ्यांना देवीच्या रूपांची वेगवेगळ्या पद्धतीने तिने जो पराक्रम गाजवले, वेगवेगळ्या वाईट गोष्टींवरती तिने प्राप्त केलेला जो विजय आहे, त्या विजयाची आठवण करून देणारा आणि आपल्या सगळ्यांच्या संस्कृती परंपरेशी नाळ सांगणारा अशा पद्धतीचा हा उत्सव. आणि हा उत्सव दरवर्षी आपण त्याच उत्साहानं साजरा करत असतो. जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण या वर्षी सुद्धा नवदुर्गा हा कार्यक्रम करतोय आणि या नवदुर्गांमध्ये आपण ही देवीची रूप शोधतो आहोत. कुठलंही क्षेत्र असो, आज स्त्रिया त्या क्षेत्रामध्ये नाहीत असं आता एकही क्षेत्र उरलेलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आल्या आणि त्यांनी पुरुषाच्या बरोबरीनं त्या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध केलं. नवीन नवीन पद्धतीनं त्यांनी प्रयोग केले आणि नवीन नवीन पद्धतीनं त्यांनी स्वतःला त्या क्षेत्रांच्या अनुषंगानं तयार केलं. अभिनय क्षेत्र, सिनेमा, मनोरंजन क्षेत्र आपण ज्याला पर्यायानं म्हणतो, हेही क्षेत्र आपल्या सगळ्यांचं आवडतं क्षेत्र. त्यामुळे आजची नवदुर्गा जी आपल्याला भेटायला आलेली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये, ती सिने क्षेत्राशी आणि जाहिरात क्षेत्राशी अत्यंत जवळून तिनं करिअर स्वतःचं घडवलेलं आहे आणि यश संपादन केलंय. आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मानसी कुलकर्णी यांचं. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. खूप खूप मनापासून धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवदुर्गा या आमच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारायच्या आहेत. येस. आणि हा उत्सव हाही एक पद्धतीचा जागर आहे. बरोबर. त्यामुळे तो जागर आपल्याला करायचा आहे. मी सुरुवात करतो याच गोष्टीपासून की उत्सव म्हणजे नवरात्रीचा हा उत्सव आणि वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याची पद्धत आहे आपल्या राज्यामध्ये. बरोबर. तुम्ही कशा पद्धतीनं करता किंवा नवरात्रीची एखादी आठवण आणि या उत्सवासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? आठवण असं मी सांगता येणार. हा येस, कॉलेजमध्ये असताना आमचा ग्रुप, आम्ही ऍक्च्युली असे सीझन पास काढून खरं गरबा वगैरे दांडिया खेळायला जायचो. तेव्हाच्या काही आठवणी अशा आहेत. पण उत्सव म्हटलं की एक आनंदाचं वातावरण हे नेहमीच असतं. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की नवदुर्गा म्हणजे स्त्रीची वेगवेगळी रूपं जी खरं तर साजरी करायची, ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं ह्या सणाची सुरुवात झाली असावी. पण थोडं आज जरा वाईट वाटतं की जी गोष्ट साजरा करण्यासाठी म्हणून सुरुवात केलेली, आज जरा समाजातली परिस्थिती बघता त्याची आठवण व्हावी म्हणून ते साजरा करावं लागतंय की काय, असं थोडंसं वाटतं. पण लोकांचा उत्साह, लोक एकत्र येतात, त्यामुळे फेस्टिव्ह सीझन हा सगळ्यांच्या आवडीचाच असतो. तसाच माझ्याही आवडीचा आहे. आणि आता तर काय होतं की हल्ली वेगवेगळ्या फेस्टिवलला ना एक वेगवेगळे ट्रेंड काय काय येत असतात. आता हल्ली वेगवेगळे 9 दिवसांचे 9 रंग वगैरे, मग त्या निमित्ताने पुन्हा एक लोकांमध्ये उत्साह येतो. आता इव्हन आमच्या सेटवर किंवा ऑफिसेसमध्ये जाणाऱ्या बायका मध्ये कलर फॉलो करतात, तो त्या निमित्ताने येणारा उत्साह. त्यामुळे वातावरण तसं एकदम छान हॅपी असतं, ते सगळ्यांना बरं वाटतं. एकीकडे आपण अशा पद्धतीचे उत्सव साजरे करतोय आणि दुसरीकडे आज समाजामध्ये आपण स्त्रियांवरती होणारे अत्याचार, म्हणजे आता खरं तर ना हा विषय टाळता येत नाही इतका तो वाढलेला आहे. खरं तर आजच्या टाळूही नाही. अगदीच. म्हणजे आपण जागर करत असताना आपल्याला ही आठवण करून द्यायची वेळ आलेली आहे की आपण ज्या स्त्रीवरती समाजामध्ये हे जे सगळं अत्याचार आणि वेगवेगळ्या गोष्टी घडतायत, ती स्त्रीला आपण आपल्या संस्कृतीनुसार, परंपरेनुसार आपण देवी म्हणतो, आपण तिचा उत्सव साजरा करतो. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? मला आता मी तेच म्हटलं एक्झॅक्टली की जी गोष्ट आपण आनंदाने साजरा करण्यासाठी म्हणून सुरुवात केली आहे, ती आज नाईलाजाने तुम्हाला आठवण करून द्यायला म्हणून साजरी करावी लागते असं वाटावं, अशी दुर्दैवाने समाजात परिस्थिती आलेली आहे. पण पुन्हाही इतक्या वर्षानंतर थोडी आपल्याकडे अजूनही काय म्हणू, पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे कदाचित असेल. कारण आजही
कुठलाही वाईट प्रसंग घडला तर पहिला ब्लेम मुलीकडे येतो की हा तिनेच असे कपडे घातले असते. तर तसं नाहीये. बेसिकली तुम्ही जसे मुलींना काय करू नये असे संस्कार देणं अपेक्षित आहे, तसंच मुलांनाही त्यांचं अपब्रिंगिंग, त्यांची वाढ होत असताना तुम्ही मुलांना सुद्धा स्वतःच्या काय वागू नये किंवा कसं वागावं, कसा स्त्रीला एक म्हणजे आदराने आपण वागणूक द्यावी, ह्या गोष्टी मुलांच्याही मनात जर लहानपणापासून बिंबवल्या गेल्या, आणि त्या बिंबवल्या गेल्या म्हणजे माझं असं नाही म्हणणं आहे की तुम्ही त्यांना असं शिकवा की बसून बघा बाबा मुलीशी असं वागायचं, हे चुकीचं आहे, बरोबर आहे. कारण काय होतं, मुलं ही म्हणजे शिकवून जेवढं ज्ञान घेतात ना त्यापेक्षा बघून जास्त घेतात. सो घरातच जर असं असेल की बाबा बसून आहेत आणि आई काम करते, तर ते अननोईंगली इथे ग्रास्प होणारच आहे. मग तुम्ही त्यांना पुस्तकी ज्ञान कितीही देऊन शिकवलं की असं नाही तसं नाही, तरी त्याच्या इथे कुठेतरी ते बॅक ऑफ द माइंड बसलंय की बसून राहणं हे माझं काम आहे आणि काम करणं हे बाईचं काम आहे. तर तिथूनच आधी पहिले आपल्याला सुरुवात करायला हवी, तर हा समाज बदलेल. हा, आपल्या घरातल्या वागणुकीतनं जर बदल जो झाला ना आणि तो त्या मुलांनी जर ग्रास्प केला, अब्झॉर्ब केला, तर तो जास्त इफेक्ट करेल असं मला वाटतं. नक्कीच. त्यामुळे मग तसं जर बदल घडून आला तर पुन्हा एकदा आपण आनंदाने हा सण साजरा करू. आपण थोड्याशा आता वेगळ्या गप्पांकडे येऊया, कारण फार सिरियस होऊन जाईल नाही चर्चा आपली. मला तुमच्या करिअर विषयी जाणून घ्यायचे, कारण या क्षेत्रामध्ये येणं अनेकदा काही जण म्हणतात की बाय चॉईस मी या क्षेत्रामध्ये आलो किंवा आले, किंवा काही जण म्हणतात की ऍक्सिडेंटली मी या क्षेत्रामध्ये असेही आहेत खूप. तुमच्या बाबतीत नक्की काय झालं? नाही, मी ऍक्सिडेंटली नक्कीच नाही आले. मी स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या इच्छेने आणि सुदैवाने घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मी बाय चॉईस इथे आले. सुरुवात म्हणाल तर कॉलेजमध्ये ड्रामॅटिक्स डहाणूकर कॉलेजची आहे मी, पार्ला. तर तिकडे नाट्यमंडळ आमच्या कॉलेजमध्ये होतं, आणि हे मी आधी बऱ्याचदा सांगितलं, खरं तर मला सांगायला परत परत लाज वाटते, पण मी कॉलेज बंक करता यावं या एकमेव हेतूनी ते नाट्यमंडळ जॉईन केलेलं. कारण एवढं कानावर पडलेलं की नाट्यमंडळात जे असतं त्यांचं नाव काय कॉलेजच्या ब्लॅकलिस्टमध्ये येत नाही. सो आपलं नाव ब्लॅकलिस्टमध्ये येऊ नये आणि कॉलेज बंक करता यावं या एकमेव हेतूने मी नाट्यमंडळ जॉईन केलेलं. आणि रिहर्सल वगैरे आमच्या सुरू झाल्या. विश्वास सोनी आमच्या कॉलेजचे डिरेक्टर तेव्हा ते डिरेक्ट करायचे. आणि 2-3दा असं झालं की 1-2-3 सुरुवातीच्या मीटिंग आणि अटेंड करू आणि मग कल्टी मारू, पण नाव राहील ना आपलं की नाट्यमंडळात आहे बाबा ही मुलगी असं. तर 2-3 मीटिंग अटेंड केल्या. मग आमच्या वेळेला तेव्हा INT वगैरे या स्पर्धा एकदम जोरदार असायच्या इंटर कॉलेजेस, तर त्याच्या रिहर्सल्स वगैरे सुरू झाल्या. तर आमच्या सरांची पद्धत अशी होती की ना रेडी स्क्रिप्ट कधी नाही यायचं आमच्याकडे एकांकिकेचं, की बाबा ह्या वर्षी आपण ही एकांकिका करतोय, तू हा रोल, तू हा रोल, तू हा रोल, असं कधीच नाही झालं आमच्या कॉलेजला. आमचे सर काय करायचे, प्रत्येक वेळी ना त्यांच्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आला ना की तो आमच्याबरोबर शेअर करायचे, आणि मग त्याच्यावर खूप ब्रेनस्टॉर्मिंग व्हायचं, इम्प्रोव्हायझेशन आम्ही करायचं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं. सो पहिल्यांदा असं झालं की आपलं मत कुठेतरी महत्वाचं ठरतंय. मग असा तो हळूहळू इंटरेस्ट येत गेला. मग त्या तालमी हळूहळू आवडायला लागल्या, रिहर्सल किंवा विचार करण्याची जी पद्धत त्याच्यातनं डेव्हलप होत गेली की या कॉन्सेप्टवर असं आपण काय करू शकतो. तिथनं हळूहळू व्हेरी ऑनेस्टली इंटरेस्ट निर्माण झाला. म्हणजे जेव्हा खरं तर इंटरेस्ट या क्षेत्रात निर्माण झाला तेव्हा फेम, ऍक्टिंग हे सगळं खूप दुय्यम होतं. तेव्हा डोक्याला आपल्याला हवंय त्या पद्धतीने चालना मिळते ही गोष्ट जास्त फॅसिनेटिंग आणि अट्रॅक्टिव्ह होती. सो तशी सुरुवात झाली. मग इंटर कॉलेजिएट, मग राज्य नाट्य स्पर्धा, नाटकं, एकांकिका, प्रायोगिक नाटकं, मग सिरियल, फिल्म, असा तो प्रवास. एकीकडे छंद, एकीकडे आवड, या सगळ्या गोष्टी, किंवा मला हे खूप छान वाटतंय करायला म्हणून मी करते, ही गोष्ट वेगळी. आणि दुसरीकडे बरोबर विरुद्ध दिशेला येतो व्यावसायिक भाग. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही छंद, आवड या गोष्टींचं रूपांतर व्यवसायात करू पाहता तेव्हा खूप मोठं आव्हानांना तुम्हाला सामोरं जायचं असतं. डेफिनेटली. सो माझ्या आवडीचं किंवा हे जे मला छान वाटतंय आता, त्याचं मला व्यवसायात रूपांतर करायचंय किंवा मला तो व्यवसाय म्हणून स्वीकारायचंय, हे कधी वाटलं, कशामुळे वाटलं, आणि पहिली संधी कुठे मिळाली? सुरुवात जेव्हा झाली तेव्हा असं खरं डोक्यात नव्हतं काही की हे आपण करिअर म्हणून स्वीकारावं. आणि एकांकिकाच माझी स्पर्धेतली मला वाटतं कुठली तरी एक बघून एक कमर्शियल नाटक ऑफर झालं होतं मला, संतोष पवारचं. आणि ते प्रयोग वगैरे करताना ना आणखीन असं वाटायला लागलं की अरे, कारण नाटकाचा प्रयोग ही तर अशी लाईव्ह एक्सपिरियन्स आहे आपल्याला, एका कलाकाराला आपण असं म्हणूया की डिरेक्ट तुम्हाला ऑडियन्सची रिॲक्शन लगेच कळते.
फिल्म आपण केली तर ती रिलीज झाल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन आपल्याला बघायला मिळत नाही की लोकांना काय वाटतं तुमच्या फिल्मबद्दल, किंवा तुमचा टेलिव्हिजनचा एखादा एपिसोड टेलिकास्ट झाला तर तो घराघरात पोहोचतो, तर त्या कुठल्या घरात तुमच्या अभिनयाची काय रिॲक्शन येते हे तुम्हाला बघायला लगेच मिळत नाही. ते फक्त TRP रेटिंगवर आपल्याला कळतं की बाबा एवढी एवढी लोकांना आवडते, दॅट्स इट. पण नाटक हे एक असं क्षेत्र आहे की जिथे तुम्ही परफॉर्म केल्या समोरनं तुम्हाला दाद मिळते, मग ती चांगली असू दे, वाईट असू दे, कशीही असू दे. सो ते आणखीन आवडायला लागलं. मग एक मालिका ऑफर झाली, तीही एकांकिका पाहूनच. मग हळूहळू असा कॉन्फिडन्स यायला लागला की आहे आपल्यात ती केपेबिलिटी की आपण ह्याचा करिअर म्हणून विचार करू शकतो अर्थांजनासाठीही. मग घरच्यांशी जरा त्यांना विश्वासात घेऊन बोलले. अर्थात त्यांनी अनिच्छा कधीच नाही दर्शवली, पण लाईक म्हणजे आय कॅन टोटली रिलेट की एक पेरेंट म्हणून काळजी असते ना की बाबा आपल्या मुलाचं भविष्य एक सिक्युअर असावं. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की हे जे क्षेत्र आहे ते इतकं सिक्युअर नाहीये जितकं जॉबचं आहे, राईट. सो थोडं त्यांना पण काळजी होती की बाबा काय एक बॅकअप तू जॉब करून मग हे करतेस का असं. पण मला सर तेव्हा जॉब बीब मध्ये कधी इंटरेस्टच नव्हता, त्यामुळे मी म्हटलं नाही, मला थोडा वेळ द्या आणि एक डेडलाईन आपण ठेवू की त्या वेळेत समजा नाही झालं तर मी हे क्विट करेन, तुम्ही म्हणाल ते होईल. पण सिक्युअर तुम्ही आता एक शब्द वापरला, मी थोडासा वेगळ्या प्रश्नाकडे, कोणत्या दृष्टीनं तुम्ही सिक्युअर म्हणताय? म्हणजे अर्थांजन, टू बी व्हेरी प्रिसाइज, अर्थांजन ह्याच अर्थाने मी म्हणते. कारण काय होतं, हाऊस म्हणून एखादी गोष्ट करणं आणि अर्थांजनासाठी एखादी गोष्ट करणं यात खूप तफावत आहे. उद्या माझ्या हौसेपोटी समजा मी लिखाण करायचं म्हटलं आणि मी लेखक म्हणून उद्या समजा एखाद्या मालिकेचा लेखक म्हणून मी लिखाण करायचं ठरवलं तर त्याच्यात खूप फरक आहे. त्याच्यात एक वेगळं टेम्परामेंट लागतं, त्याच्यात एक वेगळं तुमच्याकडे स्पिरिट लागतं. कारण काय, मी हाऊस म्हणून लिहायचं म्हटलं तर माझं असं असणार की मला जेव्हा सुचेल, मला जेव्हा वाटेल, आतून जेव्हा दाटून येईल तेव्हा मी लिहीन. पण जर तुम्ही मालिकेसाठी लिहिताय तर रोजच्या एपिसोडसाठी तुम्हाला लिहिणं भाग आहे. खरंय. लाईकवाईज आमच्या पण फील्डमध्ये असं होतं की मला जर असंच एक हॉबी म्हणून हे क्षेत्र निवडायचं असेल तर माझं जॉब बीप चालू आहे, माझं घर व्यवस्थित चालू आहे, आणि मला जर कधी वाटलं की माझ्या केपेबिलिटीजना सूट होणारा रोल मला ऑफर झाला आणि मला आवडला, त्याचे मला वाटतात तेवढे पैसे मला मिळाले तर मी स्वीकारेन, नाही तर मी नाही करणार. हा चॉईस तुमच्याकडे राहतो जेव्हा तुम्ही हॉबी म्हणून निवडता. वेअरएज जेव्हा तुम्ही प्रोफेशन म्हणून निवडतात तेव्हा मी ऑनेस्टली कबूल करेन काही गोष्टींना मुरड घालावी लागते, कारण तुमचं घर त्याच्यावर चालतं. पैशाचं आपण उसना उसान कधीच आणू शकत नाही. सो जर तुमचं घर त्याच्यावर चालत असेल तर प्रॅक्टिकली विचार करणं ही भाग आहे. आणि असं कधी कधी होतं की नाही मला एवढं बरं वाटत आहे कॅरेक्टर, पण ठीक आहे आता एक 4-6 महिने मी थांबून बघितलं पण नाही काम आले आणि आता मला फायनान्शियली गरज आहे की काहीतरी काम माझं सुरू करणं गरजेचं आहे. सो कधीतरी असं होतं की अनविलिंगली किंवा हाफ हार्टेडली तुम्हाला प्रोजेक्ट स्वीकारावे लागतात, असं होतं. जाहिरात क्षेत्राबद्दल मला, कारण आजपर्यंत फिल्म्स, मालिका याच्यापेक्षाही आव्हानात्मक असणारं क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे बघितलं जातं. खरं आहे, मी अनुभवाने सांगते, खूप खरं आहे. आणि तुम्ही तर खूप जाहिरातींमध्ये दिसता. हो हो. पण मला थोडासा वेगळा प्रश्न की इंट्रोडक्शन होणं, एंटर करणं सोपं आहे की स्टँड राहणं सोपं आहे? नंतरचा प्रवास सोपा आहे की पहिला प्रवास सोपा आहे? नेमकं सोपं काय आणि कठीण काय? स्पेसिफिकली जर आपण फक्त जाहिरात या क्षेत्राबद्दल म्हणत असू तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यात एंटर करणं ही तितकंच अवघड आहे आणि तुम्ही एकदा एंटर केलात तर त्याच्यानंतर सस्टेन करणं सुद्धा तितकंच अवघड आहे. कारण एकतर जाहिरातीत ना तुमचं अभिनयाचं स्किल हे खूप नंतर काउंट होतं. बरोबर. आधी पहिला तर तुमचा अपिअरन्स काउंट होतो. एक्झॅक्टली. कारण तिकडे कसं आहे, ती कलाकृती नाहीये, तुम्हाला एखादं प्रोडक्ट सेल करायचंय, राईट. इट इज ॲज गुड ॲज मार्केटिंग. सो तुम्ही जसं आपण म्हणतो की जो दिखताय वो बिकताय, सो तुम्ही जे प्रोडक्ट दाखवायला तुम्ही जाताय तर आधी तुम्ही स्वतः उत्तम दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे, दॅट इज फर्स्ट पॉइंट. आणि सेकंडली टेलिव्हिजन किंवा थिएटर आपण म्हणू फॉर दॅट मॅटर, फिल्म करताना अभिनय म्हणजे कलाकार म्हणून जो जी व्यक्ती जाते ना त्यांना असं होतं की मला माझ्यातल्या अभिनयाच्या कॅपेबिलिटीज दाखवायच्या आहेत. वेअरएज जाहिरात करताना तुम्ही किती छान स्वतःला इमोट करू शकता च्यापेक्षा तुम्ही किती पटकन स्वतःला इमोट करू शकता. कारण अर्धा तास नसते हो जाहिरात, 10 सेकंदात तुम्हाला त्या प्रोडक्ट बद्दल जे काय म्हणायचंय ते पोचवायचंय. सो किती फास्ट तुम्ही ते करू शकता. म्हणजे मी पहिली जाहिरात केली होती, मला अजूनही आठवतंय की मी माझा पहिला जाहिरातीचा टेक जेव्हा दिला, कट झाल्या मला डायरेक्टर म्हणाला होता की बहुत अच्छा हुआ है, अभी ये अभी आपने जो भी कुछ किया है ना वो 10 गुना स्पीड से करो.
तर माझ्या डोक्यात आधी ते प्रोसेस व्हायलाच एक 10 सेकंद गेली की अच्छा ओके ओके. तर मला अर्थात तेव्हा असं वाटलं की अरे एवढे तुम्ही डायलॉग दिलेत, त्याच्यात मला एवढं म्हणायचं तर ते मला म्हणू दे, कळू तर दे प्रेक्षकांना मला काय म्हणायचंय. पण तसं नाही चालत. यू नीड टू बी प्रॅक्टिकल. कारण एकेका जाहिरातीत जर आपण 10-10, 15-15 मिनिटं घेत गेलो तर सिरियल कधी बघायचा असं होणार. त्यामुळे ते कमीत कमी आणि एंटर होणं, ऍड क्रॅक करणं एखादं ऑडिशन. कारण खूप खूप ऑडिशन्स द्यावी लागतात. म्हणजे मी आता माझा काउंट सुटलाय, इतके ऑडिशन्स दिलेत ऍडचे. आणि मी तुम्हाला सस्टेन होणं पण तितकंच डिफिकल्ट आहे. हे का सांगते, कारण आता तरी कोविड नंतर सेल्फ टेस्ट घरनं देतो, पण पूर्वी मोबाईल थ्रू आपली आपण रेकॉर्ड करायची टेस्ट आणि आपण त्यांना पाठवायचं. पण पूर्वी असं होतं की स्टुडिओला जाऊन तिकडे आम्ही ऑडिशन्स द्यायचो आणि तिथे खूप गर्दी असते, खूप गर्दी असते. आणि तेव्हा मी पाहिलंय की खूप ऍड्स करून जे फेसेस आपल्याला नोन आहेत की अरे इथं किती ओळखीचे मॉडेल हिने केवढ्या ऍड केल्यात, पण ती पण तिथे 70 जणांच्या गर्दीत आपला नंबर येईपर्यंत वाट बघते. आणि ती सुद्धा आपली स्लेट घेऊन अशीच बसलेली असते आणि ती तसंच ऑडिशन देते. म्हणजे असं नाही की तुम्ही नोन फेस असाल तर तुम्हाला प्रायोरिटी मिळेल, तुम्हाला प्रेफरन्स मिळेल किंवा फॉर दॅट मॅटर सिलेक्शन, अनलेस अँड अंटिल तुम्ही एकदम मोठ्या स्टार आहात, तुम्ही एकदम मोठे स्टार आहात आणि तुम्ही त्या एखाद्या ब्रँडचे ब्रँड अम्बॅसिडर आहात तर गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्ही एखादा मॉडेल म्हणून कुठली ऍड करायला जर जात असाल तर ऑडिशन देणं आणि ती क्रॅक करणं इज द ओनली वे. खूप एखाद्या नवीन मुलाला, एखाद्या नवीन मुलीला आत्ताच्या काळात, ते 15, 16, 17, 18 वर्षांची जी मुलं आहेत की ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्र एक्सप्लोर करायची असतात, त्यांना जर यायचं असेल आत्ता, सोपं आहे की कठीण आहे? कठीण जास्त आहे असं मला वाटतं. ह्याचं कारण की आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, क्रायटेरियाज खूप बदललेत आता. म्हणजे पूर्वी असं असायचं की बाबा एक आपल्याला एक चांगला लुक असायला पाहिजे हिरोचं काम करायला. तर आता तसं नाहीये. म्हणजे एखाद्या मुलाला जर माहिती असेल की मी गुड लुकिंग आहे तर म्हणून मला हिरोचं काम मिळेल असं नाहीये. OTT मुळे ना आता हा पॅटर्न इतका चेंज झाला ना की एक नॉर्मल ऑर्डिनरी दिसणारा माणूस सुद्धा लीड करतो एखाद्या वेब सिरीज मध्ये, कारण ते कॅरेक्टरची डिमांड आहे. आणि माझ्या मते जे खरे ऍक्टर आहेत ना, ज्यांच्यात अभिनयाचं कसब आहे, त्यांच्यासाठी खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण ऍट द सेम टाइम ना सोशल मीडिया आता जो आपल्याकडे खूप इतकं जे फोफावलंय ना, त्याने मला असं वाटतं की ही तरुण पिढी थोडी मिसलीड होते. कारण काय होतं, आता सोशल मीडिया म्हणजे रील्स वगैरे ह्याचं क्रेज तर सध्या इतकं आहे ना की त्याच्याने तुम्ही स्वतःसाठी काय म्हणू ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकता. असं झालंय की तुम्हाला एका पर्टिक्युलर ह्याच्या पुढे जर तुम्हाला व्ह्यूज आणि हे आले तर तुमचं तिकडेच अर्थार्जन सुरू होतं. तर काय होतं की 20 सेकंदाचं रील एखादा परफॉर्म करणं आणि त्याच्यात लोकांचं अटेन्शन ग्रास्प करणं आणि 2 तासाची फिल्म स्वतःच्या अभिनयाच्या कसबावर खांद्यावर पेलणं, ह्यात खूप तफावत आहे, खूप तफावत आहे. म्हणजे रील्स बघून मला समजा काही मिलियन मध्ये व्ह्यूज आले तर त्या केपेबिलिटीजवर मी हे गृहीत नाही धरू शकत की उद्या मी 2 तासाची फिल्म केली तर अख्खे 2 तास प्रेक्षक बसून राहतील. तिथे तुम्हाला तुमचं अभिनयाचं कसब दाखवायचं आणि त्याला खूप मेहनत लागते. रील्स म्हणजे माझं म्हणणं नाही की रील्स करणं सोपं आहे, म्हणजे त्याच्यासाठी पण खूप मेहनत असेल. म्हणजे आय डोंट नो, मी अजून ते काही फार एक्सप्लोर नाही केलंय. पण कॉन्टेंट आणि प्रेक्षक खिळवून ठेवणं हा जो प्रकार आहे ना, त्याच्यासाठी अभिनयाचं कसब लागतच लागतं. म्हणजे तुम्ही रीलच्या किंवा तुमच्या फॉलोअर्सच्या बेसिसवर जीवावर तुम्ही असं गृहीत नाही धरू शकत. उद्या माझे मिलियन फॉलोअर्स समजा जरी झाले इंस्टाग्रामवर, तर म्हणून मी एखादी फिल्म केली आणि ती रिलीज झाली तर ऑडियन्स इतका हाऊसफुल ती फिल्म जाईल असं मी गृहीत नाही धरू शकत. हा एक मुद्दा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. अनेक ठिकाणी फिल्म्ससाठी, सिरियल्ससाठी किंवा अन्य गोष्टींसाठी तुम्हाला घेताना हल्ली तुमच्या फॉलोअर्स मला असं वाटतं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे मला वाईट वाटतं या गोष्टीचं. कारण काय आहे, तुम्ही कास्ट कशासाठी करताय तर अभिनयासाठी, तर डेफिनेटली तुमचा क्रायटेरिया हा अभिनयाचं कसब असलं पाहिजे. फॉलोअर्स म्हणजे तुम्हाला एखादं इन्स्टा हँडल चालवायचंय तर तुम्ही ज्याचं फॉलोअर्स जास्त आहेत त्या माणसाला तुम्ही त्याच्यात घेतलं तर ठीक आहे. तुम्ही प्रोजेक्ट काय करताय, प्रोजेक्ट तुमचा आहे टेलिव्हिजनची सिरियल समजा किंवा फिल्म, जिथे अभिनय गरजेचा आहे ना, त्याचं काय कराल. फॉलोअर्स येतील ठीक आहे, बरं ह्याची शाश्वती आहे का की बाबा ज्या माणसाचे फॉलोअर्स आहेत त्याला तुम्ही कास्ट केलं तो क्रायटेरिया धरून ठीक आहे.
तर ह्याची तुम्हाला कितपत गॅरंटी आहे की ह्याला कास्ट केलंय म्हणून ह्याच्या फॉलोअर्स पैकी 50% तरी उद्या थिएटरला येतील? लोकांना फ्री मिळतंय म्हणून ते फॉलो करतायत. उद्या जेव्हा पैसे देऊन एखाद्याची कलाकृती बघायची वेळ येईल तेव्हा तुमचा खरा ऑडियन्स तुम्हाला कळेल असं मला वाटतं. म्हणजे आणि त्याच्यासाठी ते कसं बसणं गरजेचं आहे ना. दुभाषींसाठी लोक उठून थिएटरला जायचे, घाणेकरांसाठी लोक उठून थिएटरला जायचे आणि हाऊसफुल व्हायचे. आज मिलियन फॉलोअर्स असलेल्या माणसाची सुद्धा एवढी कॅपॅबिलिटी आहे का की त्याने षण्मुखानंद मध्ये प्रयोग करून हाऊसफुल करून दाखवावा? आहे कॅपॅसिटी? ती जी तफावत आहे किंवा तो जो फरक आहे ना तो ह्या जनरेशनच्या लक्षात नाही येत आहे. त्यांना असं वाटतं मिलियन मध्ये व्ह्यूज आले की मला ऍक्टिंग आली. तसं नाहीये. त्याच्या मागे खूप मोठा अभ्यास आहे. दुसरी गोष्ट आणखीन एक महत्वाची की मध्यंतरीच्या काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये मी टू नावाची एक हॅशटॅग चालू झाला किंवा एक कॉन्सेप्ट आली. ती कुठल्याबद्दल होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इंडस्ट्रीमधल्याच स्त्रियांनी हे आरोप केले होते की त्यांच्यावरती त्यांना काम देण्यासाठी म्हणा किंवा त्यांना सस्टेन करण्यासाठी म्हणा दिग्दर्शक असतील, निर्माते असतील, अन्य कोणी लोक असतील त्यांनी एक्सप्लॉइट केलं. अशा पद्धतीच्या बातम्या आपण सातत्यानं ऐकल्या, वृत्तपत्रातून आल्या, टेलिव्हिजन मधून आल्या आणि मग ही एक मी टू नावाची कॉन्सेप्ट चालू उघडपणे अभिनेत्र्या बोलायला लागल्या या विषयावरती. पण अनेकदा ज्यावेळेला मित्रमैत्रिणींची चर्चा होते किंवा काय होतं त्यावेळेला त्याचा जो सिरियसनेस आहे ना त्याच्या बाबतीमध्ये नेहमी जण वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतात कारण ते व्यक्तिसापेक्ष आहे. तुमचा काय अनुभव? मला अशा पद्धतीचा अनुभव अजून कधी आला नाहीये. बट अगेन हे मी माझ्या अनुभवाबद्दल बोलते. म्हणजे असं इंडस्ट्रीत घडत नाहीये असं माझं म्हणणं नाहीये. आणि सेकंडली काय होतं ना मला असं वाटतं की म्हणजे मला कोणाला पर्सनली ब्लेम नाही करायचं ह्याच्यात. पण माझं असं ठाम मत आहे की तुमच्या चौकटी तुम्ही आखायला पाहिजे. म्हणजे तुमच्या काय म्हणू कोणाला कितपत आपण पुढे येऊ द्यावं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. तर पुढे गोष्टी घडत नाहीत असा माझा अनुभव आहे. कारण मला जर एखाद्या व्यक्तीने माझ्याशी काही वाकडं बोललेलं किंवा मस्करी केलेली कारण सुरुवात कधीही गोष्टींची अशा लाईट नोटवरच होते. कोणी डिरेक्टली काही बोलायला जात नाही. वाईस वर्सा. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की कधी मुली गैरफायदा घेत नसेल असंही होत असेल आणि होतच म्हणजे. पण माझं तेच म्हणणं आहे की जर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला तुमची एक लिमिट क्रॉस केलेली आवडत नाही ना तर तुम्ही सुद्धा ती लिमिट त्याच्या बाबतीत क्रॉस करायची. म्हणजे मी त्याच्याशी काही मस्करी करेन आणि मग उद्या त्याने मस्करी केल्यावर मी क्लेम करेन की अरे हा माझ्याकडे ह्या नजरेने बघतो तर तसं नाही. मग त्याला पण हक्क आहे कारण तुम्ही दाखवून देता ना. आणि हे वाईस वर्सा म्हणजे हे मुलांच्या बाबतीत पण आहे ना कारण ह्या केसेस उलट्याही घडतात. राईट. सो ओव्हरऑलच एक व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीने लिमिट क्रॉस केलेली तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या बाउंड्रीज एकतर तुम्ही स्पष्ट आखा की नाही तर मग पुढे नाही होणार ना. फार तर फार काय होईल की त्या व्यक्तीच्या ब्लॅकलिस्टमध्ये तू येशील. ठीक आहे. मग नाव इट्स अप टू यू की तुम्हाला ते चालणार आहे का. मग तुमचा प्रेफरन्स काय की नाही मला त्याच्या गुड लिस्ट मध्ये पण राहायचंय पण मला तसं पण नकोय. मग तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज सेट करा असं आहे. सो ते कुठलीच गोष्ट म्हणजे माझं असं म्हणणं की टाळी एका हाताने वाजत नाही. पण असंही होतं कधीतरी की बऱ्याचदा बायकांची बाजू उगाचच जास्त ती हाईप करून मांडली जाते असंही होतं. म्हणजे असं होतच नसेल असं मी म्हणत नाही. बायकांनी सफर खूप केलंही असणार त्याशिवाय काही त्यांनी कोणी एवढं मीटूला हे केलं नसेल. राईट. बट मग तुम्ही तेव्हा का नाही अडवलं त्यांना जेव्हा तुमच्या बरोबर घडत होतं तेव्हा मग कदाचित तुमचा प्रेफरन्स कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीला असेल की ते प्रोजेक्ट माझ्या पदरात पडू दे. मे बी असं असू शकतं. असंच असेल असा माझा दावा नाही पण असंही असू शकतं. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आपल्या पुढे जी मांडली जाते आपल्याला तेवढीच कळते असं आहे. खूप छान चर्चा आपली पण वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागेल. आपण उत्तरार्धामध्ये आहोत, शेवटच्या क्षणामध्ये आहोत. पण आज उत्सवांचं जे रूप आपण सगळेजण बघतोय मी जाता हा प्रश्न विचारतोय. आज जे उत्सवांचं रूप आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ज्या परंपरा संस्कृती जपण्याच्या एका बाजूने आपण भाष्य नेहमी करत असतो ते राहिलंय का आणि याच्या नंतरची येणारी जी पिढी आहे ती कुठल्या पद्धतीचे उत्सव खरे मानेल असं वाटतं तुम्हाला? उत्सव खरे मानेल तर म्हणजे यू नेव्हर नो. आता उद्या इंस्टाग्रामचे फॉलोअर्स एका पर्टिक्युलर पॉइंटच्या पुढे गेले तर त्याचं सेलिब्रेशन सुद्धा होऊ शकतं. कारण लाईक आय हॅव सीन की आत्ता सध्या ना सोशल मीडिया आणि त्याच्यावरचा अपिअरन्स लोकांना इतका महत्वाचा झालाय की त्याच्यामुळे तुमचं मेन आयुष्य जे जगायचंय आपल्याला ते बाजूला राहतंय असं होतंय.
सो सेलिब्रेशन उद्या कशावरनं होईल मला माहिती नाही, पण मग इन दॅट केस मला असं वाटतं की आपल्या पिढीची ही खूप जास्त मोठी जबाबदारी आहे की आपण त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत, की त्यांना कळलं पाहिजे की खरं काय आहे जे आपण जोपासायला हवंय, जे त्यांच्यापर्यंत जर आपल्याचकडनं पोहोचत नाही. उद्या जर मीच असं म्हटलं की राहू दे ना, काय त्या सणाचं एवढं महत्व, तर माझ्या मुलाला किंवा मुलीला ते नाहीच कळणार. सो ही माझी जबाबदारी आहे. मला कळलंय कारण माझ्या आईने ते माझ्यापर्यंत आणलंय, त्यामुळे मला त्या सणाचं महत्व माहिती आहे. तर उद्या पुढच्या जनरेशन पर्यंत ते पोहोचणं जर आपल्याला गरजेचं आणि महत्वाचं वाटतंय तर ही आपली जबाबदारी आहे. आपण नुसतं उंटावर बसून शेळ्या हाकून होत नसतं, आपणही त्याच सिस्टमचा भाग आहोत. त्यामुळे हे सण जे आत्तापर्यंत तरी व्यवस्थित होत आहेत साजरे, ते पुढे असेच व्हावेत अशी आपली इच्छा असेल तर माझं असं म्हणणं आहे की आपली पण ती जबाबदारी आहे की त्या रूढी, त्या परंपरा आपण पुढच्या जनरेशन पर्यंत न्याव्या. वा, खूप छान अशा नोटवर आपण आज थांबूया. पण या उत्सवाच्या निमित्तानं आपण ह्या गप्पा मारल्या, तुम्ही वेळ दिलात. मला स्वतःलाच खूप बरं वाटलं. या निमित्ताने प्रेक्षकांची सुद्धा कनेक्ट होता आलं, तुमच्याशी छान गप्पा झाल्या आणि छान विषय आपल्याला इथे प्रेक्षकांसमोर मांडता आले, त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद. तुमचे अगदी मनापासून आभार. तुम्ही आलात आणि खूप छान सहभागी झालात त्यासाठी. नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपण आहोत. दररोज आपण विविध क्षेत्रातल्या नवदुर्गांना भेटतोय आणि त्यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि देवीचा हा जागर एका वेगळ्या पद्धतीनं तुम्हा सगळ्यांसमोर मांडण्याचा जय महाराष्ट्राचा हा प्रयत्न आहे. आजच्या कार्यक्रमात मी इथेच थांबतोय. उद्या भेटणार आहोत एका नव्या नवदुर्गेला. तोपर्यंत नमस्कार.